आपले जीवन हे सुखी, समृद्धी आणि निरोगी राहावे याकरिता आपण बरेचसे उपाय करत असतो। पण शिवभगवान असे आहे की आपल्या बऱ्याचशा समस्या ते दूर करत असतात। तर आपण ते कशा पद्धतीने केल्या पाहिजे। या येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून निघेल। त्याकरिता आपण ह्या वस्तू अर्पण करणे महत्त्वाचे आहे। तर आज तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। पहिली वस्तू आहे बेलपत्र। बेलपत्र हे शिव महादेवाला खूप प्रिय आहे आणि बेलपत्र हे शंकराच्या सर्व पूजेमध्ये आवर्जून अर्पण केले जाते। कारण बेलपत्राशिवाय शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते आणि पूजेचे फळ मिळत नाही। स्कंद पुराणानुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात। या पुढील वस्तू आहे दूध। दूध अर्पण केल्याने काय होते? सुख समृद्धी येते। ज्याप्रमाणे दुधाचा रंग आहे अगदी शुभ्र पांढरा रंग, त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते। म्हणून दूध अर्पण नक्कीच करा। पुढील वस्तू आहे साखर। साखर अर्पण केल्याने काय होते? वैभवाची प्राप्ती होत असते। काळी मिरी अर्पण केल्याने काय होते? रोगापासून मुक्ती मिळते। लवंग अर्पण केल्याने संकटापासून मुक्ती मिळत असते। तर अशा आपण ज्या वस्तू आहेत त्या नक्कीच अर्पण केल्या पाहिजे। रुईचे फूल चढविल्याने यश कीर्तीमध्ये वृद्धी होत असते। गोकर्णाची फुलं अर्पण केले असता व्यवसायामध्ये प्रगती होत असते आणि फायदा सुद्धा होत असतो बरं का। हरभरा डाळ चढवल्याने भाग्यामध्ये वृद्धी होत असते। काळे उडीद अर्पण केले असता शनीचा प्रभाव कमी होत असतो। हिरव्या रंगाचे मूग अर्पण केले असता मनोकामना पूर्ण होत असतात आणि लाल रंगाची मसुराची डाळ अर्पण केल्याने सर्व कर्जापासून मुक्ती मिळत असते। बघा, आपण ह्या सगळ्या वस्तू अर्पण करणार आहोत, परंतु त्या अगदी खूप साऱ्या करायच्या नसतात। आपण प्रत्येकी 5 दाणे 11 दाणे असे मोजून 7 दाणे घ्यायचे आणि तेवढेच अर्पण करायचे। कारण अगदी ते वायासुद्धा जायला नको। म्हणून आपण कोणतीही सेवा करत असताना मनोभावे करा। कारण सेवा करत असताना आपल्याकडून कोणाला त्राससुद्धा व्हायला नको। तर झालेली सेवा शिवभगवानांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपविते। तर तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। हर हर महादेव।